नाथचरित्र भाग 4। रामकृष्ण हरी जय हरी। स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला। हरिभक्ती लागो नितारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। एकनाथ महाराज की जय। रात्री सरस्वतीबाईंनी आपल्या पतीला सारी कथा ऐकवली. म्हणजे नाथांनी आपल्या पुराणिकांना जो प्रश्न विचारला की शेंडी नाही राहिली, जानवं नाही राहिलं तर ब्राह्मणत्व संपतं का, हे अशा प्रकारचे प्रश्न जे त्यांनी शास्त्रीबुवांना विचारले, ही सारी कथा आपल्या पतीला ऐकवली. सकाळचा पूजापाठ आवरल्यावर चक्रपाणी ओसरीवरच्या बैठकीवर एकनाथाला घेऊन बसले. एकनाथ अजूनही मूकच होता. त्याच्या पाठीवर थोपटून त्यांनी आपल्या वडिलांच्या गाथेची पोथी फडताळातून बाहेर काढली. त्यातलं एक विशिष्ट पान बाहेर काढून एकनाथासमोर ठेवलं. ते गंभीर स्वरात म्हणाले, एकोबा, वेदांत सिद्धांतांचा बोध न होता त्यावर बाष्कळ चर्चा शंभो भटासारखे सारेच करतात. त्यासाठी अंतरी जिव्हाळा लागतो. परमेश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा लागते. त्याच्या सगुण रूपाचं स्तवन केलं ना की साऱ्या सिद्धांतांची कोडी आपोआप सुटतात. अंतरी सदैव सात्विकाचे झरे फुटतात. तुझ्या पणजोबांनी यासाठी देवाजवळ फक्त त्याचं प्रेम मागितलंय. वाच, हा तुझ्या पूर्वजन्मीचा आनंद. एकनाथ आपल्या पणजोबांचा अभंग वाचता वाचत हर्षभरीत झाला. वेदांत सिद्धांत ऐकोनिया गोष्टी, वेदांत सिद्धांत ऐकोनिया गोष्टी, मन जाले चावटी देवराया. परी त्याचा बोध नये काही चित्ता, परी त्याचा बोध नये काही चित्ता, फजिती तत्वता मागे पुढे. संसाराचे जाळे पडतसे गुंती, संसाराचे जाळे पडतसे गुंती, करिता कुंथा कुंथी न निघेची. भानुदास म्हणे सावळ्या श्रीरामा, भानुदास म्हणे सावळ्या श्रीरामा, देई तुझा प्रेमा काही नको, देई तुझा प्रेमा काही नको. भानुदासांचा अभंग वाचल्यावर एकनाथाच्या मनी प्रकाशाचा एक कोवळा किरण पडला. सांगणाऱ्याच्या मनी श्रद्धा हवी. त्या श्रद्धेमुळं सार दुरित मळभ नाहीसं होतं. भानुदासांची कथा त्याने चक्रपाणींच्याकडून अनेक वार ऐकली होती. विजयनगरच्या राजानं उभारलेल्या शूळाला पालवी फुटली. भानुदासांच्या अत्यंतिक भक्तिप्रेमामुळं कडिकुलपात बंदिस्त झालेली पांडुरंग मूर्ती त्यांना परत मिळाली. त्या भक्तीच्या शक्तीवरच ती लहान रूप घेऊन पडशीत सामावली. पंढरपुरी विटेवर उभी राहताच पुन्हा पूर्ववत झाली. देवाची कैद संपली. भक्तांना त्याचं निधान परत मिळालं. सार शाजीर झालं. भानुदास कसोटीला उतरले. संत मंडळीत ज्ञानोबा नामा चोख्याप्रमाणेच स्थिर झाले. पण हे प्रश्नचिन्ह एकनाथांची पाठ सोडेना. आजोबा पणजोबांनी पांडुरंगाची एका कैदेतून सुटका केली खरी, परंतु दुसरी कैद त्याला आजवर तरी चुकली नाही. पुढे तरी केव्हा चुकेल कोणास ठाऊक. आलास का पुन्हा मूळ पदावर प्रश्नावलीच्या? कुठली रे दुसरी कैद? अहो, बहुजनांना त्याचं मुखावलोकनही अशक्य प्राय करून टाकलंय आपण, हे वेदमूर्ती म्हणविणाऱ्यांनीच. जोपर्यंत ईश दर्शनाचा आपला आनंद त्यांना मिळत नाही तोवर त्यांच्या दृष्टीनं देव कैदेतच नाही का? एकनाथा, तू दयाळू आहेस. भानुदासांची सात्विकता तुझ्या अंतरी अवतरली आहे.
तुला पडलेला रूढीबंधनाचा प्रश्न ज्ञानोबालाही पडला होता. सद्गुरूंच्या कृपाप्रसादामुळं तो दूर झाला. मी तुझी आजी शंभो भट ही सारी संसारी माणसं. तुझा प्रश्न सोडवायला तुला पूर्ण ज्ञानी सद्गुरूच हवा. चक्रपाणी कुठंतरी शून्यात टक लावून पाहत म्हणाले. आणि कुतूहलानं नाथांनी विचारलं, कुठे भेटतील हे सद्गुरू? गुरु शिष्य भेटीचा क्षण ही ईश्वरी योजना असते. तो क्षण आला की तू आपोआप ओढला जाशील सद्गुरूंकडे. त्यावेळी आम्ही कुणीच तुला थोपवू शकणार नाहीत. चक्रपाणी एकनाथाला घट्ट जवळ घेऊन उद्गारले. भानुदासांचा सगुण भक्तीचा विचारही एकनाथांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. एकनाथ अहोरात्र अस्वस्थ राही. न पाहिलेल्या अनामिक सद्गुरूची वाट पाहण्याची ओढ आणि चातुर्वर्ण्यातील श्रेष्ठ कनिष्ठतेवर उपाय या दोन ताणांमुळं तो रात्र रात्र जागा असे. स्वतःच्याच विचारचक्रात गरगरत असे. सारी समाजरचनाच त्याला किडलेली वाटू लागली. आपल्या समोरच्या ताटातलं मिष्ठान्न मिटक्या मारत खाणारे गृहस्थ, त्यांच्या दाराशी आलेल्या गोरगरिबांच्या फाटक्या धडप्यात मूठपसा अन्न घालायलाही राजी नसायचे. मुखानं रुचापाठ म्हणणारे ब्राह्मण शूद्राची नुसती सावली पडली तरी शिव्या घालायला कमी करायचे नाहीत. सारे शास्त्री पंडित संत महंत डबक्यातल्या बेडकासारखे क्षीरसागराच्या व्याप्तीची जाणीव त्यांना कुठली असायला. आजोबा आजीला काही कळेना हे एवढंसं पोर सारखं दुच्चित का राहतं? एकटंच आड्याकडे पाहत तासनतास का बसतं? त्याला खाणं पिणं का गोड लागत नाही? कडूस पडलं तरी गाव कुसा बाहेरच्या झोपड्याभोवती हे सारखं भिरभिरतं का राहतं? तिथल्या गोरगरिबांची दुःख पाहून याचे डोळे का पाणावतात? आजोबांना थोडं फार आकळलं होतं, पण आजीचं काय? तिचे प्रश्न ऐहिकातले, नातवाचे प्रश्न अध्यात्मातले, आजीचे प्रश्न लौकिकातले, नातवाचे प्रश्न अलौकिकातले, आजीचे प्रश्न लोकव्यवहारी, नातवाचे प्रश्न देवव्यवहारी. दोघात साम्य एकच. दोघंही प्रश्नमालिकेतच गरगरत होते. आजीनं लाडू दिला. नातू भिक्षेकराच्या कोटऱ्यातच टाकणार. भोवरा दिला. संध्याकाळी तो दिसणार डोंबाऱ्याच्या नागड्या पोराच्या हातात. नदीवर जाताना अंगावर रेशमी पैरण घातलेला चक्रपाणी कुलकर्ण्याचा हा नातू घरी परत येताना कधी कधी उघडा बंब यायचा. 4-8 दिवसांनी सुया बिब्ब घेऊन येणाऱ्या कोल्हाटणीच्या मागे पाय ओढत येणाऱ्या शेंबड्या पोराच्या अंगावर ठगळपणे ते पैरण लोंबत असलेली दिसायची. आजी म्हणायची, एकुलत्या एक नातवाला पिसं लागलं. रोज ती सायंकाळी एकनाथाची दृष्ट काढायची. कानावर बोट मोडून आलाबला घ्यायची. चक्रपाणींना एकनाथात कधी कधी विठ्ठल दिसायचा. त्याच्या तेजस्वी मुखमंडलाकडे एकटक पाहत ते भानुदासांचा अभंग गुणगुणायचे. वेदशास्त्रांचे सार, वेदशास्त्रांचे सार तो हा विठ्ठल विटेवर. पुढे शोभे चंद्रभागा, पुढे शोभे चंद्रभागा, स्नाने उद्धार या जगा. पद्मतळे गोपाळपूर, पद्मतळे गोपाळपूर, भक्त आणि हरिहर, भक्त आणि हरिहर. भानुदास जोडोनी हात, भानुदास जोडोनी हात, उभा सामोरा तिष्ठत, उभा सामोरा तिष्ठत. जय हरी. रामकृष्ण हरी.